राहू द्या हो, राहू द्या राहू द्या. एक मिनिट. थांबा थांबा थांबा. जवळून घ्या, जवळून घ्या. श्री शामराव पाटील विद्यालयामध्ये दिवाळी उत्सव साजरा करत असताना स्वीप मतदार जनजागृती अभियान अंतर्गत विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व पालकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना स्वीप मतदान अंतर्गत जनजागृती अभियान सगळ्यांनी 100% मतदान केलंच पाहिजे अशा पद्धतीचा संदेश विद्यालयाच्या माध्यमातून सर्व पालकांना आणि परिसरातील सर्व लोकांना देण्यात आला. आडशी इकडे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी लातूर यांच्या मार्फत आणि शिक्षण विभाग यांच्या मार्फत आपल्या शामराव पाटील विद्यालयामध्ये पालकांना संकल्प पत्र आपल्याला द्यायचं आहे आणि देण्यापूर्वी आपण त्याचं वाचन करणार आहोत. वाचन केल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की या संकल्प पत्रामध्ये काय आहे है ना, आणि ते सुद्धा तुम्ही आई वडिलांना देत असताना तुम्ही स्वतः वाचन करून दाखवायचे आई वडिलांना आणि मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. आपल्या प्रत्येक घरातलं मतदान हे 100% आपल्या विद्यालयात असलेले जे बूथ आहे तिथं 100% मतदान कसं होईल याच्यासाठी हे संकल्पपत्र आपण प्रत्येक पालकांना द्यायचं आहे आणि त्या निमित्तानं आपण याचं वाचन करणार आहोत आणि वाचन केल्यानंतर पालकांना याचं वाटप करणार आहोत. चला सर तो फोटो कसे नाही. नमस्कार, माझे नाव समर्थ महादेव महामनी. मी हो ये दिलं सर. जाऊ द्या सर. ए चला रे. भारतीय लोकशाहीचा विजय असो. भारतीय लोकशाहीचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय निवडणूक आयोगाचा, भारतीय निवडणूक आयोगाचा. मतदान करा, मतदान करा, मतदान करा, मतदान करा. आई बाबा, आई बाबा, मामा मामी, मामा मामी,
मतदान करा, मतदान करा. भारतीय निवडणूक आयोगाचा तोंड बंद करा. फोटो मध्ये येते. लातूर विधानसभा अंतर्गत लातूर विधानसभा अंतर्गत स्वीप मतदान जनजागृती अभियान याच्या अंतर्गत आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या रांगोळी स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या रांगोळी स्पर्धा काढण्याचा उद्देश लोकांच्यामध्ये मतदान करण्यासाठी जागृती निर्माण व्हावी, लोकांनी 100% मतदान करायला पाहिजे, हाच एक उद्देश या रांगोळी काढण्याच्या पाठीमागचा आहे. बाळा, तुझा वर्ग कोणता? 8वी. काय काढली? तू रांगोळी काढली का? कशासाठी काढली बाळा? काय उद्देश आहे याचा? अच्छा, टोपीवर काय लिहिलं तुझे? दाखव. काय आहे ते? मतदान करा. मतदान करा. शब्बाश. आणि दुसऱ्या बाजूला काय लिहिलंय? मतदान आपल्या हक्काचं. मतदान आपल्या हक्काचं. वा वा वा. मग तुम्ही तुमच्या आईवडिलाला पण सांगितलं का मतदान करा म्हणून? हां, रोजच्या रोज सांगायचं. विधानसभेची निवडणूक होईपर्यंत प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना, त्याच्यानंतर आपल्या शेजारच्या काकूंना, सगळ्याला मतदान करा असं सगळ्यांनी बजावून सांगितलं पाहिजे. तुमचा कुठला वर्ग आहे? हां, 6वी. कोण काढली रांगोळी? चौघी मिळून. कशासाठी काढली रे बाळा रांगोळी ही? मतदान करावं. लोकांनी मतदान करा. शाबाश, लोकांनी मतदान करावं हा उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? लोकांनी मतदान करावं. शाबाश शाबाश शाबाश. बर. आणि या रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थिनी तर आहेतच, परंतु त्याचबरोबर विद्यालयातले बाकीचे विद्यार्थीसुद्धा आपल्या इथं सहभागी झालेले आपल्याला दिसतील. आता बघा, ही रांगोळी किती सुंदर काढलेली आहे. कोण काढले रांगोळी बाळा? काय नाव आहे तुझं? शिवानी सीताराम मालगुडे. शिवानी. कशासाठी काढली बाळा रांगोळी ही? मतदान करायचं. मतदान करा. लोकांनी मतदान करावं, है ना? तुझा वर्ग कुठला बाळा? 10वी. कशासाठी काढली रांगोळी ही? लोकांनी मतदान करावं. मतदान करावं हा उद्देश. तुझं पण तेच म्हणणं आहे का? सांग ना काय म्हणणं आहे. लोकांनी 100% मतदान. शाबास शाबास शाबास. ही पण सुंदर रांगोळी आली व. काय नाव बाळा तुझं? सूर्यवंशी प्रतीक्षा. सूर्यवंशी प्रतीक्षा. प्रतीक्षा. बरं, हे कशासाठी काढली बाळा रांगोळी? तुला काय म्हणणं आहे याच्याबद्दल? मतदान करणे हे पवित्र कार्य आहे हां. आणि आपल्या देशाची संसदीय प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी शाबाश. प्रत्येक भारतीय नागरिकाने मतदान केले पाहिजे, हां. म्हणून ही रांगोळी काढली. छान 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 छान. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की जनजागृती निर्माण करण्यासाठी जे अभियान जिल्ह्याच्या लेवलला राबवत आहे, त्याचा हा एक भाग म्हणून या विद्यालयामध्ये ही स्वीप मतदान अंतर्गत एकदम अतिशय सुंदर अशी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करणारे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांच्याशी आपण थोडंसं हितगुज करूया. मॅडम, काय म्हणणं आहे याच्याबद्दल? विधानसभेच्या मतदानामध्ये शासनानं दिलेल्या स्वीप मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत आमच्या शामराव पाटील विद्यालयातून इयत्ता 5वी ते 10वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुंदर चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा याचं आम्ही आयोजन केलेलं होतं. मुलींनी आणि मुलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घेतला आणि प्रत्येक मुलाने आपल्या परिसरातील आपल्या पालकांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना मतदान करा आणि 100% मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावं, हा याच्या मागचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि आमच्या शाळेने हा 100% उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांना भाग घेऊन
शाळेमध्ये कार्यक्रम राबवून घेतलेला आहे. विद्यालयाचा एकच उद्देश आहे की लोकांनी 100% मतदान कसं करता येईल. लोकांनी 100% मतदान या शाळेमध्ये असलेले जे भूत आहेत त्याच्यामध्ये 100% मतदान कसं करता येईल हाच उद्देश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. श्री शामराव पाटील प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय मित्रनगर लातूर येथे विधानसभा निवडणुकीच्या अंतर्गत स्वीप अंतर्गत आईस आणि वडिलास पत्र ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी